नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीचा इतिहास या विषयाची माहिती पाहणार आहोत. यातील प्रकरण क्रमांक 1 भारतीय उपखंड आणि इतिहास हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. इयत्ता 5वीमध्ये आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे प्रामुख्याने पाहिलेले आहे. आदिमानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हेही आपण पाहिलेले आहे. अश्मयुगीन संस्कृती आणि नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचाही आपण आढावा घेतलेला होता. आता आपण इतिहास म्हणजे काय हे पाहणार आहोत. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ. पहिला आधारस्तंभ आहे स्थल, दुसरा काल, तिसरा व्यक्ती, चौथा आधारस्तंभ आहे समाज. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित असतो. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. आता आपण भौगोलिक परिस्थिती इतिहासावर कशा प्रकारे परिणाम करते याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये पहिला घटक आहे घरबांधणी, दुसरा व्यवसाय, तिसरा आहार आणि चौथा घटक आहे वेशभूषा. आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर हे सर्व घटक अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. आपले समाज जीवन सुद्धा या घटकांवरच अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता थोडी, तर मैदानी प्रदेशात शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य, भाज्या कमी प्रमाणात असतात, तर त्या मानाने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे जास्त असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करून राहत असतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यांच्यामध्ये रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाण्यावाचून गत्यंतर राहत नाही आणि अशा वेळेला ही नगरे, ग्रामवसाहती ह्या उजाड होत असतात. पुढचा मुद्दा आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आपला भारत देश विस्ताराने खूप मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. इतिहासाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे भूप्रदेश. यामध्ये पहिला भूप्रदेश आपण पाहणार आहोत
तो म्हणजे हिमालय पर्वत. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशांपर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रामुख्याने होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. घटक क्रमांक 2. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आली. तिसरा आकडा, थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये जाऊन पोचते. चौथा आकडा, दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा प्रदेशाला द्वीपकल्प म्हटले जाते. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. 5वा आकडा, समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील बंदरांतून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायमच राहिले. आकडा 6, समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह हाही अरबी समुद्रातच असलेला आढळून येतो. यानंतर भारतीय उपखंडाविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड
असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज इयत्ता 6वीतील पहिला इतिहासाचा धडा भारतीय उपखंड आणि इतिहास याचा अभ्यास आता केलेला आहे. आता आपण घरी सोडवण्यासाठी स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याची माहिती मला व्हॉट्सॲपवरती पाठवायची. धन्यवाद.